दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाच्या लक्षण व्याख्येपर्यंत आलं होतं. अर्जुनाचा प्रश्न आहे की स्थितप्रज्ञ हा कसा असतो, स्थितप्रज्ञाची लक्षणं काय. आणि त्यामध्ये त्यांनी 3 त्याच्यामध्ये प्रश्न विचारले की स्थितप्रज्ञ कसा बसतो, स्थितप्रज्ञ कसा चालतो. हे 2 प्रश्न आहेत. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो त्याचा आचरण, त्याचा व्यवहार हे कसा असतं. म्हणजे क्रियात्मक गोष्टी विचारल्या आहेत. तर तेव्हा खरं म्हणजे स्थितप्रज्ञ म्हणजे तो समाधीमध्ये असताना समाधीस्थ असा शब्द वापरला आहे. आणि समाधीस्थ असताना सुद्धा प्रश्न सगळे क्रियेबद्दल विचारले. ही गंमत बघा. साधारणपणे कोणी समाधीमध्ये असताना ही कल्पना अशी असते की तो शांत आणि स्थिर असतो आणि तो आपल्या ठिकाणी असे डोळे घातलेला परमेश्वराच्या अनुषंगाने बसलेला असा तो एका ठिकाणी समाधीच्या स्थितीमध्ये असतो. त्यावेळेस त्याची क्रिया शून्य असते अशी साधारणपणे कल्पना आहे. पण इतक्या प्रश्नामध्ये असं काही रहस्य आहे बघा की म्हणजे अर्जुनाला सुद्धा विशिष्ट प्रश्न विचारण्यामध्ये भगवंताचीच प्रेरणा असते. त्यामुळे प्रश्न सुद्धा कसा आणि काय विचारावा हे सुद्धा त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. आणि त्या प्रश्नामुळेच ही भगवद्गीता निर्माण झाली. असे काही प्रश्न पूर्ण भगवद्गीतेमध्ये आहेत की त्या प्रश्नाच्या अनुसार जेव्हा भगवंत उत्तर देतात तेव्हा ज्ञानाचा सगळा एक एक भाग आपल्याला आपल्या समोर यायला लागतो. तेव्हा प्रश्न त्या ठिकाणी असा होता की हे केशवा परमेश्वरामध्ये स्थिर झालेला असा तो असा तो समाधिस्थ. समाधिस्थ या शब्दाचा अर्थ काय आहे इथे म्हणजे काय अध्यायित आहे की जो परब्रह्म परमेश्वराशी एकरूप झालेला तो समाधिस्थ. थोडीशी बघा आपल्या कल्पनेपेक्षा अजून थोडीशी विस्ताराने व्याख्या आहे की जो परमेश्वराशी एकरूप झालेला आहे, परमेश्वराशी त्याचा संपूर्णपणे अभिन्नत्व झालेला आहे अशी जी स्थिती आहे त्याला समाधी असं म्हटलेलं आहे. आणि त्या समाधीस्थ स्थितीमध्ये असलेला असा जो कोणी आहे आणि त्याची बुद्धी स्थिर आहे. स्थितप्रज्ञा शब्दाचा अर्थ काय, त्याची प्रज्ञा स्थिर झालेली. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. ती बुद्धी ही स्थिर झालेली आहे. अशा स्थिर बुद्धीचा माणूस हा कसा बसतो, कसा चालतो आणि त्याचं आचरण कसं, असा प्रश्न आहे की तो समाधीमध्ये आहे. समाधीमध्ये तो अभिन्न परमेश्वराशी झालेला आहे. परमेश्वराचं त्याचं काही वेगळेपण असं काही राहिलेलं नाही आणि त्याची बुद्धी ही स्थिर झालेली आहे. म्हणजे खरं म्हणजे अर्ध उत्तर तर अर्जुनानेच त्याचा प्रश्न सांगितला. तर तरी पण तरी जिज्ञासा आहे की त्याची क्रिया कशी असेल, त्याचं चालणं बोलणं आणि आचरण कसं असेल, म्हणजे त्याची स्थिती कशी आहे याचं अर्ध उत्तर त्याने स्वतःच्याच प्रश्नामध्ये दिलेलं आहे. पण तरीही प्रश्न का पडला हो त्याला की तो बसतो कसा, बोलतो कसा आणि चालतो कसा. क्रियात्मक प्रश्न का विचारला जातो. कारण असं आहे त्या काळातही आणि ह्याही काळामध्ये अशी कल्पना आधी लोक करतात की जे पंडित आहेत, जे विद्वान आहेत, जे ज्ञानी आहेत ते आपल्या ठिकाणी शांत बसलेले असतात. त्यांची क्रिया कुठली होत नसते, ते निष्क्रिय असतात अशा प्रकारची एक भावना असते. कारण काय की ते त्यांचं सगळं कर्तव्य संपलेलं आहे. संन्यासी कोण, ज्याला आता कुठल्याही प्रकारचं कर्तव्य राहिलेलं नाही. कर्तव्य राहिलं नाही म्हणजे तो क्रिया शून्य आहे अशा प्रकारचा एक समज हा साधारणपणे आजच्याही काळामधल्या समाजामध्ये आहे आणि त्याही काळामध्ये असा वाटतो. म्हणून म्हणतात की तो संन्यासी आहे, तो काय करणार आहे, तो समाजात काय करणार, ते आपल्या गुहेमध्ये बसणार, ती साधना करणार, आपल्या समाधी स्थितीमध्ये असतात ते आणि ते काही करत नसतात. त्यांना काही कर्तव्य कुठलं नाही, त्यांचं कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या क्रिया नाही. म्हणजे त्यांच्याबद्दलची जी समाजाची धारणा काय तर ते निष्क्रिय असतात. म्हणून प्रश्नचिन्ह इथे निर्माण झाला की असा जो स्थितप्रज्ञ आहे, असा जो समाधिस्थ स्थितीमध्ये आहे त्याची क्रिया काय असेल. हे एक कारण. दुसरं कारण की जो ज्ञानाशी एकरूप झाला आहे, जो ज्ञानयोगी आहे
त्याला कर्म करण्याचं काय प्रयोजन आहे? त्याचं सगळं झालेलं आहे त्याचं. त्याला आता कर्म आणि कर्तव्य असं काही राहिलेलंच नाही. ते दोन असे वेगळे विभाग मनुष्य समजतो, दोन स्वतंत्र विभाग समजतो. एक विभाग जो आहे तो ज्ञानाचा विभाग आहे. जे ज्ञानी झाले ना त्यांना काही कर्म करण्याची आवश्यकता नाही. जे सर्व्हिसमधून निवृत्त झाले त्यांना आता काहीच करायची गरज नाही. त्यांनी काय करायचं? खायचं, प्यायचं, झोपायचं, ही अशी धारणा समाजाची झाली. काहीच नाही आता, काही करायचं नाही. काय बरं, मुलांचे लग्न झाले, ते सगळे प्रपंचाला लागले, मग आता पेन्शन मिळते, आपलं खाण्यापिण्याची सोय झालेली, मग क्रिया कशाला करायची? मग काय निष्क्रिय झाले, क्रियाशून्य. आजच्या समाजामध्ये सुद्धा जे निवृत्त, आता आपण थोडंसं वेगळ्या व्यवहारामध्ये जे निवृत्त आहेत, आपण त्या समाधिस्थ माणसाच्या तुलना केली. जे निवृत्त झाले म्हणजे त्यांची प्रवृत्ती संपली कार्य करण्याची. व्याख्या निवृत्तीची काय? प्रवृत्ती संपली कार्य करण्याची, आणि म्हणून ते क्रियाशून्य झाले. ते क्रियाशून्य असणंच अपेक्षित आहे. मग ते काय, ते समाजाला काही उपयोगाचे नाही. म्हणजे पुढची अजून एक टप्पा येतो पुढे, की जी माणसं निवृत्त झाली आहेत ती समाजाला काहीही उपयोगाची नाही. समाजाला म्हणजे काय? कुटुंबाला. आणि मग वागणूक आचरण कसं होतं नवीन पिढीचं, जुन्या पिढीची, की हे क्रियाशून्य लोक आहेत, हे काही उपयोगाचे नाही. मग काय करायचं? त्यांना वृद्धाश्रमात टाकून द्या. जो पुढचा टप्पा देतो की त्यांना वृद्धाश्रमात टाकू. का बरं वृद्धाश्रमात टाकायचं? आणि ते निष्क्रिय आहेत, ते निष्क्रिय आहेत. बघा, म्हणजे भूमिका कुठल्या टोकापासून कुठल्या टोकापर्यंत जाते. आणि अशाच प्रकारच्या त्या धारणेतून अर्जुनाचा प्रश्न आहे की तो बसतो कसा, तो बोलतो कसा, आणि त्याचं आचरण कसं. जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानी लोकांचं आचरण कसं असतं, ते क्रिया काय असते त्याची. पुढे हाच प्रश्न तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारलाय. याचाच पुढे एक्सटेन्शन आहे. तिथे काय प्रश्न विचारला आपण नंतर विस्ताराने बघतो. तर त्याची ओमस्थान इथे झालेलं आहे. याचं कारण काय? आधी जो सांगितलाय ना, आधीचा जो योग सांगितला, हा सांख्ययोग सांगितला पहिल्यांदा, म्हणजे आत्म्याचं अमरत्व सांगितलं. आत्मा हा अक्रिय आहे, निष्क्रिय आहे असं नाही. दोन शब्द फार महत्वाचे. एक आहे अक्रिय आणि दुसरा आहे निष्क्रिय. अक्रिय या शब्दाचा असा अर्थ असा असतो की प्रकृतीमध्ये अनासक्त म्हणजे अक्रिय आहे. अनासक्ती असणं आणि क्रिया शून्यता असणं याच्यातला भेद करणं आवश्यक आहे. अक्रिय असणं आणि निष्क्रिय असणं शब्दाच्या गोंधळातूनच काय होतं, तत्वज्ञानाचं विडंबन होतं. म्हणून सांख्ययोग सांगता लगेच भगवंत जे आहेत ते कर्मयोग सांगायला लागले. याचं कारण काय? भगवंतांना जाणीव आहे त्याची की ज्ञान जेव्हा आपण सांगतो ना तेव्हा ज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण हे सांगितलंच पाहिजे. किंबहुना ज्ञानाची व्याख्याच अशी आहे की ज्ञान त्यालाच म्हणता येईल की ज्या ठिकाणी सदाचाराचं दर्शन होतं. ज्ञान त्यालाच म्हणता येईल की ज्या ठिकाणी आचरणातून ते दिसतं ते ज्ञान. ज्ञान कशाला म्हणायचं? झोपलेला मनुष्य हा ज्ञानी आहे असं म्हणता येईल का? तो जागृत अवस्थेमध्ये त्याचं आचरण जे आहे इतराला आनंद देणारं, इतरांमध्ये सुद्धा विवेक जागृत करणारा असेल तर तो ज्ञानी. आणि तो ज्ञानी केव्हा होईल? त्याच्या आचरणातूनच दिसेल ना. ज्ञानाचं दर्शन हे आचरणातून होत असतं. ज्ञानाचं दर्शन केवळ शब्द पांडित्यातून होत नाही, प्रत्यक्ष कृतीतून, प्रत्यक्ष आचरणातून हे ज्ञान दिसत असतं. तेव्हा ज्ञानाचं जे काही दृश्यमान स्वरूप आहे, जो आविष्कार ज्ञानाचा आहे, तो आचरणातून होत असल्यामुळे त्या ज्ञानी माणसाचं बसणं कसं आहे, चालणं कसं आहे, वागणं कसं आहे, ह्याच्यावरून तो ज्ञानी कसा आहे. पुष्कळदा आपल्याला असं लक्षात येतं की मनुष्य ज्ञानी म्हणून घेतो, प्रवचनकार असतो मोठा, पण छोट्या छोट्या कारणाने क्रोधित होतो. म्हणजे शब्दज्ञान झालं, शब्दाचा अर्थ कळाला, परंतु तो शब्द मुरला नाही. तो मध्ये मुरला ना की आचरणात येतो. म्हणून त्याच गोष्टीचं जेव्हा सांख्ययोग आणि कर्मयोग सांगितल्यानंतर हा प्रश्न यांना पडला असा. पण त्याच्या आधी जे 54व्या श्लोकाच्या आधी 53 आणि 52 आणि 53 श्लोक आहेत त्या ठिकाणी भगवंतांनी काय सांगितलं बा? 53व्या श्लोकाकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर त्याने असं सांगितलं की जेव्हा श्रुती ग्रंथामध्ये ज्या भिन्न भिन्न प्रकारचे जे सिद्धांत मांडलेले आहेत त्या भिन्न भिन्न सिद्धांतामध्ये जेव्हा बुद्धी विचलित होत असते माणसाची तेव्हा भगवंताच्या चरणाशी तो लीन होऊ शकत.
त्यामुळे श्रुतिग्रंथातून ज्ञान प्राप्त केल्यानंतर सुद्धा कोणत्याही वादविवादामध्ये न पडता जो भगवंताच्या चरणी लीन होतो आणि त्याचा तो अभिन्न होतो त्याची बुद्धी स्थिर होते. आणि त्या विधानानंतरच लगेच प्रश्न निर्माण झाला सर्वात की कसे कसे विधान, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक शब्द भगवद्गीतेचा आणि प्रत्येक श्लोक जो एकानंतर एक आलेला आहे ना, ती अशी एक दिव्य श्रंखला आहे. विचाराची ही दिव्य श्रंखला आहे. आणि ती श्रंखला जर आपल्याला मिळाली ना तर मग आपल्याला एक वेगळा असा आनंद मिळतो. त्या ज्ञानाचा एक आनंद मिळायला लागला की का बरं हा प्रश्न निर्माण झाला. भगवंत अर्जुनाचा प्रश्न निर्माण होण्याचं पहिल्यांदा आधार काय त्याचा आणि मग प्रश्नाचं स्वरूप काय. एकदा आधार कळाला आणि प्रश्नाचं स्वरूप कळालं तर भगवंतांनी काय सांगितलंय ते जास्त कळायला लागतं. ही महत्वाची गोष्ट. म्हणून नेहमी प्रश्न समजून घेतला पाहिजे आणि मग उत्तराचा विस्तार जो आहे तो नंतर समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा स्थितप्रज्ञा याची व्याख्या तो स्वतःच करतो बरं. म्हणजे त्याच्यामध्ये ही स्थिरबुद्धी कोणाची आहे ते भगवंताची आहे असं त्यांनी सांगितलं. तर त्याचं चालणं बोलणं आणि त्याचं आचरण हे कसं आहे हा प्रश्न त्यांनी विचारला. आता या प्रश्नाचं उत्तर भगवंत देताना आपण मागच्या वेळेस पाहिलं की पहिल्यांदा स्थितप्रज्ञाची व्याख्या केली पाहिजे. पहिला जो 55 श्लोक आहे ना त्या ठिकाणी भगवंतांनी काय केलं की स्थितप्रज्ञा कोणाला म्हणायचं, कसं स्थितप्रज्ञा काय आहे त्या व्याख्येमध्ये त्यांनी 3 गोष्टी सांगितली की ज्या काळामध्ये मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या कामना ह्या राहत नाही आणि जो आपल्या मध्येच तो संतुष्ट असतो. 2 गोष्टी त्याला स्थितप्रज्ञा असं सांगितलं. ज्याच्या मनात कुठल्याही प्रकारच्या कामना राहिलेल्याच नाही, कामना नाही, त्याचे कुठलंही मन जे आहे कधी विचलितच होत नाही. जो निश्चिंत झालेला आहे, निर्भय झालेला आहे आणि निष्काम झालेला आहे. त्याच्याशिवाय चौथी गोष्ट काय आहे की तो आपल्यामध्येच संतुष्ट झालेला आहे. ही गंमत आहे. अजूनच सांगितलं त्याचं नाव स्थितप्रज्ञ आहे. आता आपल्यामध्ये संतुष्ट होणं म्हणजे काय होतं. म्हणून म्हणाल की आमचं तर वेळच जात नाही. काहीतरी कोणीतरी आलं, भेटायला आलं, थोडा विरंगुळ्याला आपला थोडं टेलिव्हिजनचे काही चॅनल्स वगैरे पाहिले की मग बरं वाटतं. मग जेवण केलं की मग झोप चांगली लागते. काय त्यामुळे एकट्यामध्ये मनुष्य राहिला तर काहीतरी विचित्र वाटायला. पण विचित्र काय सांगितलं की जो आपलाच आपल्यामध्ये संतुष्ट होतो. हा काय प्रकार आहे. आपल्याच आपल्यामध्ये संतुष्ट होणं. महाराजांनी त्याच्याबद्दल हिंदीमध्ये वाक्य काय स्वयं ही स्वयं में स्थित हो जाओ. शब्द काय वापर स्वयं ही स्वयं में स्थित हो जाओ. अहम शब्द नाही. जिथे अहम आहे तिथे स्वयं नाही. जिथे मी तत्व आहे, जिथे अहंकार तत्व आहे त्या ठिकाणी प्रकृती येते आणि जिथे स्वयं तत्व आहे तिथे आत्मतत्व आहे, तिथे स्वरूप आहे. ज्याला स्वरूपाचा स्पर्श झाला त्याला आनंद मिळाला. हा सिद्धांत आहे. आणि स्वरूप हे सच्चिदानंद आहे. आणि अहंकार जो आहे त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक प्रकृती कशी आहे ती परिवर्तनशील आहे, अस्थिर आहे. आणि स्वयं जे आत्मतत्व हे काय ते सच्चिदानंद तत्व, ते अत्यंत स्थिर तत्व आहे. जे सत्तत्व आहे तेच चित्तत्व आहे आणि जे चित्तत्व आहे तेच आनंद तत्व आहे. याच्या तिघांमध्ये भेद नाही आहे. फक्त सत्वगुण आहे तो रजोगुण नाही, जे रजोगुण आहे तो तमगुण नाही. त्रिगुण जे आहेत ते परस्पर भिन्न आहेत, भेद आहे त्याचे. म्हणून प्रकृतीशी संबंध आला की भेद आला आणि स्वरूपाच्या संबंध आला की अभेद्य झाला. भेदाची आणि अभेद्यताची जी स्थिती आहे ना ती अशी आहे. तेव्हा जो निष्काम झाला की नाही तर तो स्वरूपात जातो. स्वरूपात होण्याकरता त्याला निष्काम होण्याशिवाय पर्याय नाही. कामना काय निर्माण होते तर पुन्हा उलटा आपण त्याचा निष्कामाच्या विरुद्ध पडतो. कामना काय निर्माण होते आपण मागच्या वेळेस पाहिलं. अभावामुळे कामना निर्माण. अभाव कुठल्या तरी गोष्टीचा अभाव आहे, अतृप्ती, अपूर्णता वाट. अपूर्णता जिथे आली तिथे कामना आली की बाबा अमुक एक वस्तू जर माझ्याकडे असती ना तर थोडं बरं झालं असतं. काय सत्य झालं पण एक 4 व्हीलर यायला पाहिजे होती म्हणजे मग काय थोडंसं बरं झालं असतं. अपूर्णता कामना आहे आणि कामना निर्माण झाली की तो स्वरूपात जातच नाही. इतकं झालं तर बरं वाटेल हे ह्याच्यामध्ये आयुष्य पूर्ण गेलं तर कधी इतकं झालं नाही आणि कधी बरं वाटलं. कारण काय प्रकृती ही अपूर्ण आहे, प्रकृती ही परिवर्तनशील आहे. प्रकृतीमध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय आहे. प्रकृतीमध्येच अहंकार आहे.
त्या अहंकाराची जेव्हा एकरूप होतो माणूस तेव्हा तो प्रकृतीशी आसक्त होतो आणि त्या प्रकृतीच्या आसक्तीमध्ये पहिलाच अनुभव काय असेल खूणगाठ घ्या. आपण स्वतःचा अभ्यास करताना आपण प्रकृतीशी एकरूप आहोत का स्वरूपाशी एकरूप आहोत ते छोट्या छोट्या अगदी दिवस आपल्याला लावता येते. अपूर्णता वाटते, अतृप्ती वाटते, सध्या अजून प्रकृतीमध्ये कोणीतरी अपमान केला म्हणजे दुःख वाटतं, समजा आपण प्रकृतीमध्ये आहोत. काय की त्यांनी असं म्हणायला नको का माझा मान ठेवायला पाहिजे, मी इतकं त्याचं केलं पण माझं तो काहीच करत. समजा प्रकृतीमध्ये आसक्त आहे, त्याचं भलं व्हायला पाहिजे आपण ठरवतो, त्याचे कर्म आपल्याला माहिती. पण आपला अट्टास आहे की अमुक व्यक्तीचं भलं झालं पाहिजे किंवा माझ्यामुळे त्याचं भलं झालं. समजा प्रकृतीमध्ये आसक्त. संबंध जीवनाचा जर आलेख आपण डोळ्यासमोर घातला तर आपल्या असं लक्षात येईल की जेवढे म्हणून काही उद्वेग आहे, जेवढे म्हणून काही अतृप्ती आहे, जेवढा म्हणून काही माणसाला सुखदुःख आहे, हे सगळे जे द्वंद्व आहेत ना ते द्वंद्व हे द्वैतामुळे झालेले आहेत. आणि द्वैत जे आहे ते प्रकृतीमध्येच असते. आणि या प्रकृतीच्या आसक्तीमुळे अभाव आहे, अभावामुळे कामना आहे. आणि कामना जोपर्यंत आहे तोपर्यंत तो निष्काम होऊ शकत नाही. आणि निष्काम जर झालाच नाही तर तो स्वरूपात जाईल कसा काय. आणि स्वरूपात गेला नाही तर संतुष्ट कसा होईल. म्हणजे पहा संतुष्ट होण्याकरता किती मोठी चेन आहे बघा तुम्ही. त्या स्थितप्रज्ञाची व्याख्या करताना महाराजांनी काय श्रीकृष्णचंद्रांनी काय सांगितलं, दोन गोष्टी सांगितल्या साध्या. तर त्याच्या पाठीमागे तुम्ही शंकरा बघा केवढी मोठी की तो मनामध्ये कुठलीही कामना नाही आणि तो स्वतःच्या स्वतःमध्ये संतुष्ट झाला. जेव्हा तो निष्काम होईल त्यावेळेस तो प्रकृतीचा संबंध त्याचा तुटला. आणि प्रकृतीचा संबंध तुटला की तो जाणार कुठे, तो स्वतःच्या स्वरूपात जाणार. दुसरं स्थानच नाहीये. खरं म्हणजे तो स्वतःच्या स्वरूपामध्ये असतो पण त्याला ते कळत नाही. आता अजून एक बाजू सांगतो. अस्तित्व म्हणजे स्वरूप आहे. जे अस्तित्व शून्य गोष्ट आहे ना त्याला प्रकृती असं म्हणतात. आणि जे अस्तित्व पूर्ण गोष्ट आहे ना त्याला आत्मतत्व म्हणतात. का तुम्हाला सगळ्या लोकांना आपल्या अस्तित्व जाणीव आहे ना, पण झालं मग हेच आत्मतत्व आहे, काही वेगळं नाही. एक अखंडत्व आम्हाला मिळालेलं आहे. लहानपणापासून जो मी होतो तोच आता वृद्धावस्थेत तोच मी आहे. तो जो पुढे आहे ना तेच स्वरूप आहे. आणि जे खंडित गोष्ट झालेली आहे, देह खंडित झाला, तो लहानपणचा देह आहे तो वृद्धावस्थेत राहिला नाही. काय ती प्रकृती आहे. पण नकळतपणे त्या देहाशी आसक्ती झाल्यामुळे ही कामना निर्माण झाली. जी खंडित गोष्ट आहे ज्याचा भेद होत होत गेला तोच आपला आहे असं समजल्यामुळे त्याच्यामध्ये त्या सगळ्या प्रकारच्या कामना निर्माण झाल्या. आणि ते त्याच्या अधिष्ठानात असलेल्या जर स्वरूपाचं थोडी जरी जाणीव झाली असती तर त्या ठिकाणी संतुष्टतेशिवाय आनंदाशिवाय पर्यायच नव्हता. पण तो आनंद होताच. आणि त्या आनंदाचा तुम्ही ठरवलं तरी त्याग करू शकत नाही. फक्त तो कळत नाही एवढंच आहे. हे जे स्वरूप आहे ना त्या स्वरूपामुळे ते तुमचं अस्तित्व आहे. अस्तित्व म्हणजे स्वरूप आहे. त्या अस्तित्वाचा कोणीतरी आजपर्यंत त्याग करू शकला का मला सांगा. एक तरी व्यक्ती या जगात आहे का की ज्याने असं म्हटलं की माझ्या अस्तित्वाचा त्याग केला आहे आणि तरी तो बोलतोय. असं होईल काय. म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा तो त्याग करू शकतो. एक सिद्धांत. दुसरा सिद्धांत असा आहे की तो त्याच्या देहाला कितीही जरी पकडून ठेवला तरी त्या देहाला तो कायमस्वरूपी आपल्याशी जकडून ठेवू शकतो का. ठीक आहे त्याने देहाचा त्याग नाही केला पण देहाने त्याचा त्याग केला ना. देह प्रत्येक क्षणाक्षणामध्ये त्याचा त्याग करत असतो. बघा तुम्ही ठरवू शकता का की तुमचं तारुण्य अखंड टिकेल म्हणून. नाही. तुम्ही ठरवू शकता बालपण टिकू शकेल म्हणून. बालपणाचं तारुण्य पण झालं, तारुण्याचं वृद्धावस्था आली. ही सगळी अवस्था ही प्रकृतीने स्वतः ठरवून टाकलं की ह्या आत्मतत्वाचा आपल्याशी काडीचाही संबंध नाही, आपल्याला त्याग करायचा आहे. ते शरीराने ठरवलं बरोबर. तुम्ही नाही ठरवलं. तुम्ही तर म्हणता की माझं शरीर टिकलं पाहिजे 100 वर्ष, मला 100 वर्ष जगायचं. सध्या पुणे संबंध जगामध्ये प्रगती कुठल्या दिशेने चालू आहे की माणसाचं आयुष्य हे जास्तीत जास्त त्याला मृत्यूच येऊ नये. प्रगती कशाला म्हणतायत बघा तुम्ही. प्रगतीचे जे काही आधार आहेत ना ते आधार काय आहेत की देह टिकला पाहिजे, देहाचा मृत्यूच होऊ नये. हे सगळं विज्ञानामधले जे काही वैद्यकीय शास्त्रामध्ये जे लोक आहेत ते काय त्यांचा काय सगळा प्रयत्न कशाचा ध्यास
कशाचा लागला त्यांना? देह टिकला पाहिजे. कितीही ध्यास करावा तुम्ही, पण देहाने ठरवून टाकलं ना तुमचा त्याग करायचा. मग तो वैद्य असला तर वैद्याचाही देहाचा त्याग होतो. एकदा डॉक्टर मला म्हणाले होते, अहो तुम्ही जरा तब्येतीला सांभाळा, केव्हाही काही होऊ शकेल. तुम्ही म्हटलं तुमचं पण केव्हा काही होऊ शकेल, यातच काय हे सगळं लागू आहे म्हटलं सगळ्याला. तुम्हाला काय वाटलं तुम्ही डॉक्टर म्हणजे आमरतीचा पट्टा घेऊन आले का? नाही ना. देह केव्हाही काहीतरी त्याग, देहाचं परिवर्तन हे होतच असतं. हा काय विषय चिंतनाचा आहे, हा काही विकासाचा विषय आहे का? ठीक आहे, देह ही सामुग्री आहे, त्या सामुग्रीचा विनियोग करून परमेश्वर प्राप्त करण्याकरता दिलेली सामुग्री आहे. इथपर्यंत देहाचं महत्व निश्चित आहे, पण तो देह टिकला पाहिजे याचे इतकं अज्ञानच दुसरं नाही. कारण देहाने ठरवलंय तुमचं त्याग करायचं, तर तुम्ही काय ठरवलंय नाही, या देहाला जपडून ठेवायचं. आणि जे नेमकं तुमच्याजवळ आहे ना त्याची मात्र विस्मृती. आत्मतत्व अखंडत्व आहे, स्वरूप अखंड आहे. जो स्वरूपामध्ये बसला तो संतुष्ट झाला, कारण ते सच्चिदानंद तत्व आहे. तेव्हा व्याख्या ही स्पष्ट केली की जो निष्काम आहे आणि जो आत्मतत्वाशी स्वरूपाशी एकरूप आहे तो स्थितप्रज्ञ आहे, ही व्याख्या केली. आता पुढचा श्लोक हे हा झाल्यानंतर पुढचा जो श्लोक आहे 56 आणि 57 श्लोक. बरोबर, आज आपण त्याचा थोडासा महत्वाचा भाग. आता ही व्याख्या सांगितल्यानंतर प्रश्न जो काय विचारला अर्जुनाने की तो बसतो कसा, तो चालतो कसा आणि त्याचं आचरण कसं. बरं काय, आता या प्रश्नाला अनुषंगूनच स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगितली. गंमत बघा, हे 3 गोष्टीवरच आहे पुढे. एकाग्रता भगवंतांनी, पण भगवंताची सांगण्याची हातोटी फार वेगळी आहे, ती लक्षात येत नाही लवकर. थोडंसं आपण त्या भगवंताचं स्मरण केलं आणि थोडं त्याच्या चरणाशी एकरूप झालं ना किंवा मात्र त्याचं समजायला लागतं. ही त्याची महत्वाचं रहस्य आहे. बरं, ते भगवंताकडून जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना तर युक्ती सोपी आहे. त्याच्या चरणाशी थोडंसं लीन व्हायचं, त्याचं स्मरण करायचं, थोडं शांत बसायचं आणि मग वाचून बघा पुन्हा तो श्लोक, त्याचाच अर्थ तुम्हाला त्याच्यामध्ये फार नवीन नवीन अशा गमती पाहायला मिळतील. तेव्हा 56व्या श्लोकामध्ये आणि 57व्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की हा बसतो कसा. बरं का, 56 आणि 57 श्लोक हा स्थितप्रज्ञ बसतो कसा. आता हे बसणं नावाची जी प्रक्रिया आहे ना ही प्रत्यक्ष फिजिकल बसणेच नव्हे. बरं, बसणं या शब्दाचा अर्थ असा आहे की जेव्हा मनुष्य बसतो की नाही तेव्हा तो थोडा स्थिर असा राहतो. त्याची काहीतरी एक धारणा निश्चित असते, तेव्हा तिथे संबंध हा त्याच्या धारणेशी आहे. त्याची जी धारणा आहे ना, बुद्धीमध्ये जी धारणा असते की नाही त्या धारणेच्या अनुसार क्रिया होत असते. आचरण कसं होतं माणसाचं, कुठल्याही माणसाचं आचरण बघा, त्या आचरणामध्ये जी धारणा दिसत असते. वाक्य एकच असतं, आपण नाटकात सुद्धा पाहतो ना, वाक्यामध्ये जे कुठल्या शब्दावर किती भर दिलेला आहे त्याच्याप्रमाणे वाक्याचे अर्थ बदलतात. काय तशी तुमच्या मनातली जी धारणा आहे ती धारणेच्या अनुसार तुमच्या हातापायाची किंवा चेहऱ्यावरचे सगळे भाव त्या ठिकाणी निर्माण होतात. तेव्हा भगवंत जेव्हा हे सांगतात नाही तो उत्तर, तेव्हा तो बसतो कसा तर ते भावात्मक सांगतात. त्यामुळे भाव कसा आहे त्याचा, त्या भावाच्या अनुसार आचरण सांगितलं, नुसतं आचरण नाही सांगितलं. तर बसतो कसा हे म्हणत असताना त्याची धारणा काय आणि धारणेच्या अनुसार त्याच्या अंतःकरणातल्या धारणेच्या अनुसार त्याचे सगळे भाव कसे निर्माण होतात. ही धारणा जी आहे ना ते म्हणजे बसणे. जरा सूक्ष्म गोष्ट सूक्ष्म आहे. आता मग लोक म्हणतील बाई एवढं काय सांगितलं त्यांनी, तो स्थितप्रज्ञ बसतो कसा, कसा तरी बसला असेल, सरळ बसला असेल, खुर्चीवर बसला असेल, आसनावर बसला असेल, त्यात काय सांगण्यासारखी गोष्ट. लोकांना शब्दशः अर्थ जेव्हा भगवद्गीतेचा घेतात ना तेव्हा असा पुष्कळचा प्रश्न येतो की हा काय प्रश्न झाला का बा, स्थितप्रज्ञ बसतो कसा, चालतो कसा, वागतो कसा, असेल काहीतरी, त्यात काय प्रश्न आहे का असं वाटू शकतं. जेव्हा आपण भगवद्गीता शब्दशः घेतो ना तेव्हा प्रश्नच प्रश्न निर्माण होतो. प्रश्नाची उत्तरं सांगितल्यावरही सुद्धा उत्तरातूनही प्रश्नच निर्माण होतो. पण भगवंताच्या चरणाशी लीन झाले आणि सद्गुरूच्या चरणाशी लीन झाले तर मग मात्र आपल्याला खूप गमती ऐकायला मिळतात. खूप मग ते भगवद्गीता म्हणजे काय नुसतं भांडार आहे. आणि हेच तर ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, हे सगळे थैली अगदी उघडून दिली पुढे किंवा हे घे लुटा सगळे धर, हे ज्ञानाचं धर तुम्ही लुटा. म्हणून त्याने काय केलं, भावार्थ दीपिका आहे. नाव सुद्धा काय ज्ञानेश्वरी हे नाव नंतर पडलं.
त्याचं नाव मूळ नाव काय आहे? भावार्थ दीपिका. म्हणजे अर्थ जो आहे तो भावासहित देणारा दीपक आहे की. म्हणजे तो त्या ह्याच्यामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये काय भाव सांगितला आहे त्या भावाला ज्ञानेश्वर माऊलींनी असं स्पष्ट केलं. आणि स्पष्ट करत असताना ज्ञानाचं दीप आहे. ज्ञानासहित भाव सांगितला आहे. ज्ञानासहित भावाचा पूर्ण प्रगटीकरण करताना श्लोकाचा अर्थ सांगितला आहे. ती भावार्थ दीपिका आहे, ती ज्ञानेश्वरी. तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही श्लोकाचं सगळं विस्ताराने पाहाल तर तुम्हाला हेच दिसेल की भगवंताने भाव काय सांगितले. तेव्हा ह्या श्लोकाचा जो अर्थ आहे काय, श्लोक असा आहे, दुःखेषु उद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहः वितराग भयक्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. दुःखेषु दुःखांची प्राप्ती झाल्यावर आणि जेव्हा उद्विग्नता निर्माण होते किंवा जेव्हा तो सुखी होतो किंवा कुठल्याही प्रकारची स्पृहा त्याच्यामध्ये निर्माण होते, ज्यावेळेस त्याला राग भय आणि क्रोध अशा प्रकारचा अनुभव येतो, तेव्हा या सर्व स्थितीमध्ये जो स्थितप्रज्ञ असतो त्याची बुद्धी स्थिर होते, तो अचल राहतो, त्याची अचलता बिघडत नाही. आता हे दुःख आणि उद्वेग हे ज्या गोष्टी आहेत, दुःख आणि उद्वेग कोणाला आहे? जो प्रकृतीस्थ आहे. दुःख कोणाला आहे मला सांगा? की जो प्रकृतीमध्ये जो आसक्त झालेला आहे त्याला दुःख आहे. किंवा सुख सुद्धा जो आहे तो प्रकृतीमध्ये जो आसक्त झालेला आहे त्यालाच सुख आहे. उद्वेग कोणाला येतो? उद्वेग काय की एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध झाली की उद्वेग आहे. हा उद्वेग जो निर्माण होतो हे प्रकृतीस्थ असण्याचेच लक्षण आहे. आता त्याचा आसन कुठे आहे? तो बसतो कुठे आहे? हे कसं सांगितलं आहे की तो जो आहे ना तो आत्मस्थितीत बसलेला आहे. बसणं कुठे आहे त्याचं? तो भाव कुठे आहे त्याचा? भाव हा आत्मस्वरूपामध्ये आहे. एक आत्मबुद्धी असते आणि एक देहबुद्धी असते. बुद्धीचं स्थान कुठे आहे त्याचं? त्या आत्मतत्वामध्ये स्वरूपामध्ये बुद्धी गेलेली बुद्धी. कारण बुद्धीचं स्थान आहे कसं पाहिलं तर मनबुद्धी चित्त अहंकार हे जे अंतःकरण चातुष्ट हे चारही जे गोष्टी आहेत हे प्रकृतीचे अंग आहेत. आणि या प्रकृतीच्या अंगावरच आपण बोलतो. स्थितप्रज्ञता हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा स्थितप्रज्ञता म्हणताना प्रज्ञा स्थिर झालेली, बुद्धी स्थिर झालेली आहे. ही बुद्धी स्थिर होताना बुद्धी कशाची गोष्ट आहे? ही प्रकृतीची गोष्ट, प्रकृतीचा अंग. सगळं वर्णन प्रकृतीचं आहे. मग ती स्थिर कशी काय? ही बुद्धी ही स्थिर कशी काय राहू शकते? कारण बुद्धीची क्षमता ही परमेश्वराला प्राप्त करण्याची नाही, हे लक्षात. बुद्धी आणि मन हे प्रकृतीचा अंग असल्यामुळे परमेश्वर तत्व तर बुद्धी अगोचर आहे. बुद्धीने किती झेप घेऊ द्या परमेश्वर प्राप्त होऊ शकतात नाही. कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आणि आहे ती प्रकृतीच आपलं आहे. त्रिगुणात्मक असते बुद्धी, ही नेहमी त्रिगुणात्मक असते. अहंकार त्रिगुणात्मक आहे, मन त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे बुद्धी ही स्थिर कशी काय हो? स्थितप्रज्ञ म्हणताना बुद्धीची ताकद ही परमेश्वराला प्राप्त करण्याची नाही. मग आता काय? मग ह्या स्थितप्रज्ञ कसं म्हणायचं त्याला? म्हणजे प्रश्न सखोल आणि छोटा छोटा प्रश्न आहे. त्याला उत्तर जर मिळालं ना तर श्लोक स्पष्ट होतो. त्याचं उत्तर मिळालं की ही जी बुद्धी आहे ना ही बुद्धी परमेश्वराला आपल्यामध्ये आणू शकत नाही. तर मग काय करू शकते? ही बुद्धी परमेश्वरात विलीन होऊ शकते. एक घागरभर पाणी आहे. हे घागरभर पाणी जे आहे ती समुद्राची तुलना करू शकत नाही. किंवा घागर रिकामी केली आणि घागरीनं असं विचार केला की समुद्रात सगळं पाणी मी आता पिऊन टाकेल. त्या घागरीची क्षमता समुद्रात सगळं पाणी ग्रहण करण्याची नाहीये. मग काय होऊ शकतं? घागर जी आहे ती समुद्रात बुडू शकते. आणि घागर जेव्हा समुद्रात बुडाली तेव्हा समुद्रातलं पाणी ह्या घागरीत येतं आणि ते पाणी आणि बाहेरचं पाणी याच्यात अभिन्नता राहते. तसं त्याप्रमाणे बुद्धी जी आहे ना ही बुद्धी जी आहे ही परमेश्वराला आपल्यामध्ये सामावून घेऊ शकत नाही. पण बुद्धी स्वतः मात्र परमेश्वरात सामावून घेऊ शकते. पूर्णपणे ते त्यात विलीन होऊ शकते.
म्हणून इथे जे स्थितप्रज्ञाची जी संकल्पना काय सांगितली ती समजणं आवश्यक. कुठे बसला बरं का, आता विषय आपला कुठला आहे, तो बसतो कसा हा विषय. तर बसतो कसा, तर बुद्धी ही आत्मतत्वाशी अभिन्न होते. हे बसणं, बुद्धी काय होते, आत्मतत्वाशी अभिन्न होते. म्हणून बुद्धी जी आहे ही ज्यावेळेस परमेश्वराशी एकरूप झाली त्यावेळेस भक्ती, श्रद्धा ह्या गोष्टी या आपोआपच निर्माण होतात. अन्यथा श्रद्धा हा विषय तर्काचा किंवा त्याच्यावर बहेस करण्याचा, वाद घालण्याचा विषय नव्हे. काही वेळेला अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा असे पुष्कळ शब्द वापरून त्याच्यावर पुष्कळ डोळस असावी श्रद्धा अशी चर्चा पुष्कळ होते. पण मुळातून श्रद्धा नावाचा जो विषय आहे ना, तो कसा आहे माहिती का, जेव्हा बुद्धी परमेश्वराशी एकरूप होते त्यावेळेस श्रद्धा निर्माण होते. तिथे तर्काला जागाच नाही, तिथे वाद घालायला कुठे विषयच नाही. तो वाद घालताना तुम्ही प्रकृतीत आले तर तुम्ही वाद घाला, तुमचा विषय. तुम्हाला आयुष्य जर असं घालवायचं असेल तर कोणी तुम्हाला थांबवणार नाही, करा तुम्ही काय. पण जो भक्त आपली बुद्धी परमेश्वराची चरणी संपूर्णपणे लीन करून घेतो त्यावेळेस त्याला काय प्राप्त होतं, त्याची बुद्धी स्थिर होते. बुद्धीमधलं स्थिरत्व केव्हा प्राप्त होतं, जेव्हा स्थिर तत्वामध्ये बुद्धी जाते तेव्हा बुद्धी स्थिर होते. बुद्धीचं स्थिरत्वाचं रहस्य समजून जातं. अस्थिर गोष्टीची जेव्हा बुद्धी एकरूप होते तेव्हा बुद्धी अस्थिर होते. सोपं गणित आहे. अहो गाडीत तुम्ही बसले आणि म्हणाले की मी एका ठिकाणी नाही हो चाललोच आहे. अरे गाडीत बसले ना, तू रेल्वेमध्ये बसल्यावर तुला एका ठिकाणी दुसरीकडे जावंच लागेल. तुला रेल्वे जिथे घेऊन जाईल तिथे जाशील असते. बुद्धी जी आहे ही प्रकृतीच्या आणि कामनेमध्ये जर तू ठेवशील तर ती अस्थिरच होणार, त्याला फाटे फुटणारच. आणि मग त्या ठिकाणी सुख दुःख उद्वेग ही जी आहे ही सारखा विचलित आहे, सारखा तो चिंताग्रस्त आहे. काय चिंता कशाची आहे, ते होईल का नाही होईल, ते होईल का नाही होईल, जसं होईल तसं. तुझं तर तुला कोणी सांगितलंय करायला, तू परमेश्वर चरणी एकरूप हो. कसं आहे माहितीये का, की संपूर्ण ज्ञान नसतं पण अपेक्षा मात्र होत असते. आणि मग त्या प्रकृतीशी तो इतका आसक्त होतो की सारखा अस्वस्थच होतो. आणि अस्वस्थतेमध्ये बुद्धीला असे पुष्कळ फाटे फुटायला, होईल का नाही होईल, असा एखाद होईल, एखाद तसंही होईल, तशा प्रकारचं होईल, अशा प्रकारचं झालं. आयुष्य चाललं वाया, परमेश्वर राहिला बाजूला. महाराजांपाशी येतात, अक्कलकोटला येतात आणि म्हणतात महाराज माझं एवढं काम होऊ द्या, मग मात्र मी तुमचंच सेवा करेन. माझं एवढं काम होऊ द्या. महाराज मग ठीक आहे बाबा, सुधरेल का माणूस, मग त्याचं एवढं काम करून देतात. ते करून दिलं, एक तर विस्मरण होतं, झालं आपलं काम. आता काही आता केव्हा महाराजांचं काम, दुसरी समस्या आल्यावर, दुसरी समस्या आली की पुन्हा महाराजांकडे आले. म्हणजे महत्व कशाला आहे, महाराजांना नाही समस्येला आहे. समस्येच्या निमित्ताने महाराजांची भेट आहे फक्त, पण मुख्य समस्येवरच भर आहे. सगळा भर समस्येवर आहे. मग अशा माणसाची बुद्धी स्थिर कशी काय राहू शकेल. अस्थिर गोष्टीला जर तुमची बुद्धीने पकडलं तर बुद्धी स्थिर कशी होईल. तेव्हा बुद्धी जी आहे ही जेव्हा परमेश्वराशी एकरूप होते, स्वरूपाशी एकरूप होते, त्यावेळेस त्या ठिकाणी उद्विग्नता, सुख दुःख ह्या गोष्टी ह्या कधीही त्याला स्पर्श करू शकत नाही. कारण ह्या गोष्टी फक्त प्रकृतीच आहेत. आणि मग तो साक्षीत्व त्याला मिळेल, संवेदना त्याला पाहता येते. एखादी दुःखद घटना घडली तर मनाचा धर्म संवेदना देण्याचा आहे. एखादी गोष्ट योग्य अयोग्य आहे का याचा निर्णय घ्यायचं बुद्धीचं काम आहे. चित्तामध्ये वृत्ती प्रवृत्ती निर्माण होतील आणि ह्या प्रकृतीचे अंग आहेत सगळे. पण तुम्ही याच्यापेक्षा भिन्न पहा ना, त्याला काही हरकत नाही. घडणाऱ्या घटना आहेत या सगळ्या. या घटनेला केव्हा पाहू शकाल, पाहण्याचं सामर्थ्य केव्हा होईल, जेव्हा तुम्ही आत्मस्थितीमध्ये असाल तेव्हा. तुम्ही जर आत्मस्थितीत नाही, तुम्ही बुद्धीमध्ये, तुम्ही सगळ्या प्रकृतीमध्ये जर विचरण करत असाल तर तुम्हाला याला पाहता येणार नाही. नदीच्या दररोज पाण्याच्या प्रवाहात जर मनुष्य पडला तर त्याला त्या नदीचा अध्ययन करता येणार नाही. तो फक्त त्रस्तग्रस्तच होईल. पण किनाऱ्याच्या काठावर उभा राहिला तो पूर किती आला पाहू शकेल. तसं त्या प्रकृतीच्या काठावर, या प्रकृतीच्या पासून भिन्न होऊन आत्मस्थितीमध्ये जेव्हा तो जाईल त्यावेळेस ह्याच्यामध्ये सगळे संवेदना निर्माण होतील. याचा अर्थ असा नव्हे की स्थितप्रज्ञ झाला म्हणजे त्याच्या घरामध्ये काही घटना घडल्या तर त्याच्यामध्ये जे काही सुखदुःख, ज्या काही संवेदना
जे काही निर्णय घ्यायचे ते होत राहतील, पण तो विचलित होणार नाही हे लक्षात घ्या. काही वेळेला काय होतं, माणसं म्हणतात की म्हणजे स्थितप्रज्ञ म्हणजे काय, त्याला काही भावनाच नाही का, असं पण आता काही लोक विरुद्ध त्या बाजूने जातात. हे भावना शून्य लोक असतात. हे जे सगळे जे आध्यात्मिक माणसं आहेत ना, त्यांना काही भावनाच नाही येत. की मुलगा बघा आता मेरिटमध्ये आला तर त्यांच्या चेहऱ्यावर एक साधी आनंदाची रेषा नाहीये. का बरं? कारण ते स्थितप्रज्ञ आहेत. आता काही वेळा टोकाची भूमिका कशी होते की काही चांगली गोष्ट घडली की त्याला प्रोत्साहन देणे, त्याचा आनंद व्यक्त करणे, हे नाही त्यांच्याकडे. कारण काय? ते स्थितप्रज्ञ आहे. असं नव्हे बरं का, की त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद येईल, त्यांनाही संवेदना निर्माण होती. सुखदुःख ज्यावेळेस काही घटना घडतील त्यांनाही त्याच्या संवेदना असतील, सुखाच्या संवेदना असतील, दुःखाच्या संवेदना असतील, पण ते विचलित होत नाही. सूक्ष्म गोष्ट आहे ही. सूक्ष्म गोष्ट लक्षात घ्या. दुःखद घटना घरात घडली, एक तो प्रकृतीचा भाग आहे ना. उत्पत्ती स्थिती लय होणार, जन्म मृत्यू होणार, कोणाच तरी जन्म होणार घरात, कोणाच तरी मृत्यू होणार. ह्या घटना त्या आयुष्यामध्ये घडत असतात. पण ते घडत असताना त्या ठिकाणी विचलित न होता कर्तव्यभावाने आणि संवेदना जी आली ती निर्माण होऊ द्यायची. त्याला थांबवण्याकरता नाही तर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू. का बरं तुम्ही थांबवताय? कारण मला स्थितप्रज्ञ व्हायचंय, असं हे अयोग्य आहे. प्रकृतीला प्रकृतीचं कार्य करू द्या, त्याला थांबवायची आवश्यकता नाही. काही संवेदना निर्माण होतील ना, होऊ द्या त्या, कारण त्या प्रकृतीचा भाग आहे तो. सुख आणि दुःख हा प्रकृतीचा अंग आहे. त्या सुख आणि दुःखाची जी निर्मिती आहे, निर्मिती जी आहे ना, ही निर्मिती, सुखदुःखाची निर्मिती ही प्रकृतीच्या मध्ये अंग प्रत्यंगामध्ये येईल ती. परंतु ही निर्मिती झाल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे अतिशय साक्षीत्वाने तुम्हाला स्वतंत्रपणे पाहत असताना संवेदनेला रोखू नका. संवेदनाला रोखल्यानंतर काय होईल माहिती का? कारण जसं कर्मयोगात सांगितलंय की कर्म केल्यामुळे जर मी आसक्त असेल तर मग कर्म न केलेलं काय वाईट? मग कर्मच करणार नाही मी. पण त्याच्याबद्दल कर्मण्येव अधिकारस्थितीमध्ये कर्म न करण्याकरता तू प्रवृत्त होऊ नकोस. तसं स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये काय आहे की ज्या कुठल्या संवेदना निर्माण झाल्या तर उद्वेग होऊ देऊ नकोस. शब्द काय वापरलाय बघा, उद्वेग ही आसक्ती आहे. ठीक आहे, घटना घडली, शांतपणे त्या घटनेकडे पाहत, जे काही कर्तव्याचा भाग आहे, जो काही स्नेहाचा भाग आहे, जो काही प्रेमाचा भाग आहे, तो निश्चितपणे करायचा. निष्क्रिय नाही व्हायचं त्या ठिकाणी, पण विचलित नाही व्हायचं, धैर्याने वागायचं. तिथे धृती, तितिक्षा हे सगळ्या गोष्टी तिथे दिसल्या पाहिजेत. म्हणून स्थितप्रज्ञाचे लक्षण हे दैवी गुणाने युक्त असतील. पुढे 16 वाद्याचे दैवी गुण दिलेत ना, ते सगळे स्थितप्रज्ञाचेच लक्षण आहेत. पुढे 8व्या अध्यायात दिलेले. तिथे उपसंहार केलाय पुन्हा भगवद्गीता. आता हे असे लक्षण जे पुष्कळ अध्यायामध्ये 9व्या अध्यायात दिसतील तुम्हाला, अनेक ठिकाणी दिसतील. पण इथे जी व्याख्या करून इथे जे सांगितलं ही सुरुवात आहे पहिलं, हे असा तो मनुष्य की ज्याची बुद्धी ही परमेश्वराशी एकरूप झाली आहे, त्यामुळे ती स्थिर झालेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो विचलित होत नाही, त्या ठिकाणी उद्वेग नाही. सुख असो, दुःख असो किंवा कुठल्याही प्रकारच्या बाह्य घटना असो, त्या कुठल्याही घटनेमध्ये तो संवेदनशील असतो, पण तो उद्वेगित होत नाही, तो कधीही विचलित होत नाही. या दोन गोष्टीमध्ये फरक जे आहे ना, किंवा गल्लत होता कामा नाही. तर काही वेळेला अशा प्रकारची गल्लत होती की माणसं काही काही वेळेला मी पाहतो की अतिशय गंभीर असतं. का बरं? ते आध्यात्मिक आहेत. आध्यात्मिक माणसाने गंभीर असायचं कारण नाही काही. आध्यात्मिक माणसं ही प्रसन्न, आनंदी, प्रसंगी एखाद्या प्रसंगाने विनोद सुद्धा करणारे असू शकतात काय, आणि सगळ्याला घेऊन जाणारे अतिशय प्रेमळ असे असतात. तर त्यांचं आचरण कसं असावं की त्यांच्या आचरणात स्नेह असावा, त्यांच्या आचरणामध्ये सगळ्या लोकांना घेऊन जाण्याची वृत्ती असावी, त्यांच्या आचरणामध्ये इतरांच्या दुःखामध्ये सुद्धा सहभाग होण्याची वृत्ती असावी. म्हणजे ती काही अस्थिरता नव्हे, ही सगळ्यांना त्या सुखदुःखापासून त्यांना मोकळं करून त्यांना परमेश्वराच्या अनुसंधानामध्ये जो घेऊन जातो ना, तो स्थितप्रज्ञ आहे. नाही तर मला काय करायचं, मी माझ्या गुहेत बसेन, मी माझ्या गुहेमध्ये बसेन, माझी साधना नाही संपलं, मला बाकी लोकांशी काही घेणं देणं नाही. का बरं असं का बघतो? कारण मी स्थितप्रज्ञ आहे. असं नव्हे, तो उद्विग्न होणार नाही.
त्याची जी काय स्थिरता आहे ना, तो स्थिर कुठे झालेला आहे, तो आत्मतत्व स्थिर झालेला आहे. या आत्मतत्वामध्ये प्रेम आहे बरं का. हे जे आत्मतत्वाशी जेव्हा स्वरूपाशी एकरूप होतो त्या वस्तू तत्क्षणी परमेश्वराशी येतो. आणि स्वरूप आणि परमेश्वर याच्यामध्ये अभेद्यता आहे. जोपर्यंत तो ज्या प्रकृतीशी एकरूप आहे तोपर्यंत त्याला जीवात्मा म्हटलेलं आहे. जीव हा जो शब्द वापरला ना तो कशा करता वापरला, कारण तो त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये तो आसक्त झाल्यामुळे तो जीव आहे. अन्यथा जीव नावाचा भ्रमच आहे हो. म्हणजे जीवात्म्यामध्ये जीव आणि आत्मा हा जो शब्द आहे तो जीव हा वजाच होतो जेव्हा तो स्थितप्रज्ञ होतो, तेव्हा तो आत्मभावातच जातो. तो विधेयी असतो पण तरीही देह धारण करून कर्तव्य करतो. त्याच्या कार्यामध्ये, क्रियेमध्ये, कर्तव्यामध्ये, प्रेमामध्ये, स्नेहामध्ये कुठेही फरक नाहीये. तेव्हा हे समजणं महत्वाचं आहे. भगवद्गीतेचं तर वैशिष्ट्य काय असेल वर्गात, की आता या ठिकाणी अजून काही गोष्टी सांगणं महत्वाचं आहे. की भगवद्गीतेमध्ये जो काही योग सांगितलाय पूर्ण पुढच्या सगळ्या अध्यायामध्ये, त्या योगामध्ये जर वैशिष्ट्य काय असेल तर वैशिष्ट्य हे आहे की भगवद्गीतेमध्ये आचरण सांगितलंय, कर्तव्य सांगितलंय. भगवद्गीतेमध्ये बुद्धीला महत्व दिलेलं आहे. आता स्थितप्रज्ञा हा विषय जो आहे बुद्धीचा विषय बरं का, हा मनाचा नाही. स्थित मन असं म्हटलेलं नाहीये. मनाला मन हे स्थिर झालेलं आहे असं कुठेही म्हटलेलं नाही. बघा काही वेळेला ना आपण जेव्हा योगशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा चित्तवृत्ती निरोधा असा सिद्धांत मांडलेला आहे अष्टांग योगामध्ये. आणि त्या ठिकाणी लोक पुष्कळ प्रयत्नांनी आपल्या वृत्तीवर नियंत्रण करण्याकरता ध्यान धारणा करतात. पण पुन्हा जेव्हा ते ध्यानातून उठतात आणि नंतर पुन्हा आचरण करायला सुरू करतात, आपलं नित्य व्यवहार करतात, तेव्हा त्यांचं मन पुन्हा भिरभिरत असतं मन. आणि तो म्हणतो काय हो माझं पुष्कळ मी मेडिटेशन करतो, खूप ध्यान धारणा करतो, पण म्हणा कधी कधी मन लागत नाही त्यात. आणि विशेषतः ही ध्यान धारणा संपली, पूजा अर्चा संपली, थोडं ध्यानस्थळ संपली की नंतर जे उरलेले तास आहेत ना त्या तासामध्ये मग उद्वेग व्हायला लागले. त्याच्यावर काय उपाय, हा लोकांचा प्रश्न आहे. ते उत्तर दिले त्याचं, या श्लोकात त्याचं उत्तर दिले की तो कसा बसतो. कारण मन जे आहे ना हे मन हे क्रियात्मकच आहे. मनाचं जर वैशिष्ट्य काय असेल तर चंचलता हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. भगवंतांनी सुद्धा कुठल्याही श्लोकामध्ये कधीही असं सांगितलं नाही की तुझ्या मनाला स्थिर कर. तरी अभ्यास कर म्हणून सांगितलं भारतात की ते चंचल आहे ना, मग त्याचा अभ्यास कोण करतो, अभ्यास बुद्धीचा करतो. स्थिरता बुद्धीला सांगितली, मनाला नाही. कारण मनाचा संबंध इंद्रियाशी आहे. इंद्रिया ही क्रियात्मक आहे, मन हे सुद्धा क्रियात्मक आहे. त्यामुळे ते क्रियाप्रवृत्त असणारच, त्याला स्थिर हो असं सांगितलंच नाही. पण त्याच्यावर नियंत्रण जेव्हा बुद्धीचं असेल आणि बुद्धी जेव्हा आत्मस्थितीमध्ये असेल तेव्हा मनामध्ये संतुलन राहील. क्रियाबंध नाही होणार पण संतुलित क्रिया होईल. क्रिया कशी होईल त्याच्यामध्ये संतुलन असेल, आपल्या आचरणामध्ये संतुलन असेल. आचरण शून्यता नाही, आचरण संतुलन आहे. आणि आचरण संतुलन केव्हा होईल, ज्यावेळेस मनतत्व त्यावेळेस संतुलित असेल. मनतत्व संतुलित केव्हा असणार, जेव्हा बुद्धी विवेकपूर्ण असेल, बुद्धी स्थिर असेल. स्थिरत्व बुद्धीला सांगितलंय. आणि ती स्थिर बुद्धी केव्हा असते, जेव्हा ती आत्मतत्वाशी एकरूप असते त्यावेळेस. म्हणजे स्थितप्रज्ञाचं मन जे आहे हे संतुलित असतं. भगवंतांनी जो योग सांगितला तो बुद्धियोगच सांगितलाय, मनाचा योग नाही सांगितलं. भगवद्गीतेचं मी वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. भगवद्गीतेचं वैशिष्ट्य हे बुद्धीला स्थिर सांगितलं म्हणून तो अखंड योग आहे. कारण ती स्थिर बुद्धी जी आहे ना ही फक्त ध्यानधारणेतच असते असं नाही, तर ती अखंड असते, आचरणात स्थिर आहे. म्हणून आचरण शास्त्र दिलेलं आहे. योग जे आहे ना हे आचरणात दिलेलं आहे भगवंतांनी. योग हा कुठेतरी एका ठिकाणी बसून फक्त तुम्ही मेडिटेशन केलं आणि योग संपला. आता योग या शब्दाचं तर पुष्कळ विडंबन झालंय. योगला योगा म्हटलेलं आहे, त्याला शरीराचे जे आसन आहेत त्यालाच योगा म्हटलेलं आहे. वस्तुतः योग हा जो शब्द आहे ना हा भगवंताशी अनुसंधान साधण्याचा विषय आहे. आणि भगवंताशी अनुसंधान हे बुद्धीच्या माध्यमातून होतं. बुद्धी जेव्हा भगवंतामध्ये एकरूप होते ना तेव्हा योग असं म्हटलेलं आहे. बुद्धियोग हा सुद्धा कर्मयोगाचाच विषय आहे. बुद्धियोग हा जो शब्द वापरलाय ना हा कर्मयोगालाच वापरलाय. आणि कर्मयोगामध्ये बुद्धीची स्थिरता आहे. बुद्धी जेव्हा स्थिर असते तेव्हा जो स्थितप्रज्ञा असतो ना तेव्हा त्या स्थितप्रज्ञाची आचरणच सांगितलंय बघा. म्हणून तो अखंड आहे.
भगवद्गीतेचं वैशिष्ट्य आहे की भगवद्गीतेमध्ये सहज अवस्थेत पाठवलंय तुम्हाला, अखंड सहज योग, की याच्यामध्ये तुमचा रात्री झोपलेला असो, तुम्ही स्वप्नात असो, जागृत अवस्थेमध्ये असो, तुम्ही परमेश्वराशी अनुसंधान येतात. तुमच्या कुठल्याही आचरणामध्ये तुमचं अनुसंधान परमेश्वराशी आहे आणि तुमची जी प्रज्ञा आहे ही स्थिरावलेली आहे आणि तुमचं मन संतुलित आहे आणि आचरण जे आहे हे संतुलित अवस्थेत होत आहे, तोच योग आहे. हे लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही क्रियात्मक आहात, प्रचंड कार्य करता, पण तरी स्थिर आहात. भोवरा फिरतो तुम्ही, भोवरा ज्यावेळेस आपण पाहतो, ज्यावेळेस आपण भोवरा टाकला तेव्हा पहिली जी स्थिती भोवऱ्याची कशी असते, त्या आरीवर उभा असतो तो, पाहायला तर दिसायला स्थिर दिसतो तो, पण अत्यंत वेगात असतो आणि वेगाचं संतुलन बिघडलं की ते आरी फिरायला लागते. ती जी आरी असते ना ते बुद्धितत्व आहे आणि ते बाहेर फिरणारं, परिघात फिरणारा जो भाग आहे ना ते मन आहे. ते क्रियात्मक आहे पण संतुलित आहे, संतुलन आहे त्यात. म्हणून स्थितप्रज्ञाचे लक्षण काय असते तर मन संतुलित असतं, मनामध्ये संतुलन आहे, म्हणून मनात उद्वेग नसतो. उद्वेग हा नेहमी मनात असतो बरं, म्हणजे प्राप्त ठरलेले सगळ्याचे. तेव्हा बुद्धीचं नियंत्रण मनावरचं निघून गेलं की मन हे उद्वेगपूर्ण होतं आणि बुद्धीचं नियंत्रण केव्हा निघून जातं तेव्हा बुद्धी अस्थिर असेल तर. अस्थिर बुद्धी मनावर नियंत्रण ठेवू शकते आणि मनावर नियंत्रण नसला की मन जे उद्वेग पूर्ण होतं की उद्वेगच वाटतं. कुठलंही काम आपल्या मनाची विरुद्ध झालं की वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन माणसाच्या मनातून येतो, तोंडातून बोलण्यातून येत असतात त्याचे आणि मग तो अस्वस्थ असतो सारखा. काय रे काय झालं, काय नाही हो, माझं काही एकही गोष्ट मनासारखी होत. कोणी सांगितलं होईल म्हणून उगाच आग्रह धरला. गमतीनं पाहणं सगळीकडे मनासारखं होईल ही भूमिका चुकली तुझी. जे तसं ज्या ठिकाणी कसं व्हायचं त्या तसंच होत राहतं. तू त्या ठिकाणी विनोदाने पाहणं, तू मनासारखं होईल ही भूमिका सोडून देतो. मग काय करायचं, अरे भगवंताचं स्मरण कर, बुद्धी भगवंतात ठेव, स्थितप्रज्ञ झाला, सगळ्या गमतीच टाळायला मिळतो आणि मनाचं संतुलन होईल. तेव्हा हे